And we always say that there are many things which you can use and be safe, like helmet, wearing a helmet, not speeding, driving without being intoxicated, having a proper license. So give a very big round of applause for all these people. Very important, the traffic police, so much of pollution, hot weather, and Mumbai is one city which is known for its discipline. So again a very big round of applause. Because Mumbai still has a lot of discipline. People follow the rules. But always remember, it starts from us, from you. You, the youth of this country, is very important. और कभी ऐसा नहीं सोचना चाहिए अरे तो क्या हो गया मैंने एक ब्रेक कर दिया, तो ऐसा नहीं है. हर एक को रिस्पॉन्सिबल रहना है और आपकी सेफ्टी आपके हाथ में है. अभी जब ट्रैफिक पुलिस आपको कितना गुस्सा आता है, वो आपका फोटो निकालते हैं या फिर लाइसेंस लेते हैं, फिर आप धीरे से बोलते हैं चलो ऐसे दे, ऐसा रॉन्ग है. बिकॉज यू आर ट्राइंग टू compromise, you have not followed the rules. And when you don't follow the rule, then you have to make others happy, which is not correct. So rules are made to be followed. So all of you also have exams now coming up. So also pledge, no cheating, no copying. You will all work very hard and make the nation and the college very, very proud. Right? So we have Mr. Kamble with us, who will be giving a session. Kadam sir, who is there with us and will be also soon joined by Kohli sir, right? He'll be coming, and all our people who take care of the safety of the road and also parking. See, when there is a no parking sign, you should not park there. And when you are on the road, you should be safe and you should ensure safety for others. So now I hand over the mic to Kamble sir, and he will be shortly telling. और वो छोटा छोटा क्वेश्चन पूछेंगे आपको, और जो जीतेगा उसको एक हेलमेट मिलेगा. राइट? सो यू गेट अ नाइस हेलमेट. सो थैंक यू सो मच. लेक्चर करू मराठी चलेगा? काय चालेल चालेल, त्यांना सगळं येतं. सगळं येतं? मग जोर लावला तुमच्याकडे एकदा बोल लावूया, कारण तुम्हाला सगळं येतं. मित्रांनो, आजचा हा सेशन आहे ना, हा तुमच्यासाठी आहे, आमच्यासाठी आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, प्रत्येक माणसासाठी आहे. कारण माणसाचा जीव हा अनमोल आहे. अनमोल आहे ना? मला सांगा, या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आई वडिलांना किंवा कोणाला काय दिलं? काहीच नाही. कसं काय? या पृथ्वी तलावर जन्म घेण्यासाठी हमने कुछ तो दिया होगा ना किसी को, ये धरती पे जन्म लेने के लिए. काहीच नाही दिलं. 50,000चा, 10,000चा, 5,000चा मोबाईल जर आपण विकत घेतला तर तो पडू नये म्हणून त्याला आपण काय लावतो? कव्हर लावतो. त्याला क्रॅश पडू नये म्हणून त्याला काय लावतो? क्रॅश गार्ड लावतो. अरे एवढा मोठा देह आपल्याला फुकट मिळाला आहे. त्याला डोळे दिले, कान दिले, हात दिले, पाय दिले, सगळं काय दिलंय, सुंदर सुंदर चेहरे दिलेले आहेत. आणि आपण गाडी चालवताना काय करतो? बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजेच काय करतो आपण? आपल्या स्वतःबद्दल खोटं बोलतो. की असं वाटतं की हेल्मेट पेक्षा माझा जीव महत्वाचा नाहीये, तो लोखंडाचा आहे, तो कुठेही ठोकला तरी तुटणार नाही. गॅरंटी आहे का? किती लोक मला गॅरंटी देऊ शकतात? आणि म्हणून आजचा हा उपक्रम आमचे सहकारी यांच्या माध्यमातून आणि मुंबई पोलिसांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम माननीय पोलीस आयुक्त आणि आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच घाटकोळ विभागाचे चंद्रकांत कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या सहकार्याने आज आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मॅडमनी जी सहकार्य केलं त्याबद्दल प्रिन्सिपल मॅम साठी आणि यांच्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कुठली गोष्ट
चांगली असावी वाईट असावी हे शिक्षणाचं दर्जा देणाऱ्या व्यक्ती असतील ती पहिली आपली आई वडील असतात. बरोबर आहे? मग त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या कोण वाजवतात? शाळा कॉलेजांमधून आपल्याला पुढे नेण्यासाठी एखादं छोटस रोपट त्याला झाड बनवण्याचं काम जे शिक्षक वर्ग करतात त्यांच्यासाठी टाळ्या कोण वाजवतात? मी पण जेव्हा लहान होतो शाळेमध्ये जात होतो कॉलेजमध्ये जात होतो आम्हालाही कोणीतरी शिकवलं म्हणून आज आम्ही तुमच्यापर्यंत येऊन बोलत आहोत उभे राहत आहोत. त्या गुरुजनांच्या आशीर्वादांमुळे हे सगळं घडत आहे. आणि कोणीतरी असं लागतं की मागून धक्का देणारा तर तो पुढे चालणारा असतो. समजलं? त्याच्यामुळे काळजी ही प्रत्येकाने घेतली पाहिजे, स्वतःची पण घेतली पाहिजे आणि इतरांची सुद्धा घेतली पाहिजे. आजच्या या सेशन मधून एवढंच आपल्याला शिकायचं आहे की एक शिक्षणाचा भाग हा आहेच पण स्वतःचा जीव अनमोल आहे कारण आपली पण कोणीतरी घरी वाट बघताय ना. किती लोकांना वाटतंय? सगळ्यांना वाटतंय. पण जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजे. कारण प्रत्येकाला वाटतंय की माझी पण कोणीतरी घरी वाट बघते. कारण तुम्ही भले मगाशी म्हणाल्याप्रमाणे काही न देता जन्माला आलाय पण तसं नाही आहे. तुम्ही अनमोल आहात कारण तुम्ही उद्याचं भारताचं भविष्य आहे. भविष्यात की नाही तुम्ही उज्ज्वल भविष्य आहात. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याकडून भरपूर काही देणार आहे. आणि म्हणून ज्या वेळेला वाहन चालवतो आपण त्यावेळेला त्याचे नियम हे तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. नियम कठोर असावे लागतात. ते कठोर नसून तुम्हाला शिस्त लावण्यासाठी आहे. जे तुमचे शिक्षक वर्ग तुमचे आई वडील तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी शिस्त लावत असतात. शिस्त नियमाने जर काम केलं तर तुम्हाला दंड किंवा इतर गोष्टींसाठी समोर जावं लागणार नाही. परंतु जर तुम्ही नियमांचं पालन केलं नाही तर चुकीलाही थोडंफार शिक्षा व्हावी लागते. पण ती पण प्रेमाची आहे. कसली आहे? प्रेमाची आहे. आणि इतकं माहिती आहे की आपण ज्यावेळेला एखादं टू व्हीलर खरेदी करतो तेव्हा टू व्हीलरच्या शॉप मधून जेव्हा आपण एखादी गाडी खरेदी करताना सुद्धा तो आपल्याला हेल्मेट त्याच्या सोबत देतो की नाही? मग ते कशासाठी असतं? सेफ्टीसाठी असतो ना. आता मी काही तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो काही गोष्टी. या स्क्रीनवर दाखवल्यानंतर मी त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नाचं उत्तर देणाऱ्या व्यक्तींना सन्मानाने त्यांना हेल्मेट दिलं जाणार आहे. हेल्मेट आम्ही आणलेले आहे कंपनीकडून. आम्हाला प्लीज सर आपण या कोण असतील सर या आपण मुंबई पोलिसांबरोबर त्यांचा हा उपक्रम पुढे नेण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी अशा काही एनजीओज आणि कंपनीज आम्हाला सहकार्य करतात. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. सर आपली ओळख थोडीशी करून द्या. गुड मॉर्निंग. सो बेसिकली मी यशलोक वेलफेअर फाउंडेशनचा फाउंडर अँड डिरेक्टर आहे. अलोक अधिकारी माझं नाव आहे. आणि आम्ही बरेचसे कॉलेजेस आहेत जसं HR कॉलेज ऑफ कॉमर्स आहे, सोमया कॉलेज आहे, अशा सगळ्या कॉलेजेसचं एक एनएक्टिस म्हणून प्रोग्राम असतो ज्याच्यामधून ते सोशल अवेअरनेस करता काम करतात. सो आम्ही त्या प्रोग्राम थ्रू वेस्ट कलेक्शन करतो, बीच क्लीनअप करतो, ओशन क्लीनअप करतो. तर मिठी नदी आहे त्याच्यामधून आम्ही प्लॅस्टिक्स क्लीनअप करतो आणि लँडवरती सुद्धा जे काही प्लॅस्टिक असतात ते आम्ही क्लीनअप करतो. ते सेग्रिगेट करतो, ते रिसायकल करतो आणि ते रिसायकल प्लॅस्टिकमधून आम्ही काही रोड सेफ्टी प्रोडक्ट्स बनवतो. जसं हे हेल्मेट आहेत, बॅरिकेड्स आहेत, बेंचेस आहेत, मग जे PVC प्लॅस्टिक असतं त्याच्यामधून आम्ही रेनकोट्स बनवतो. ते सुद्धा आम्ही मुंबई पोलिसांना देत असतो दरवर्षी. सो रोड सेफ्टीसाठी आम्हाला मुंबई पोलिसचा खूप सपोर्ट असतो, दरवर्षी सपोर्ट असतो, प्रत्येक प्रोग्रामला सपोर्ट असतो. हे हेल्मेट जे आहेत हे बेसिकली वेस्ट प्लॅस्टिक म्हणून बनवलेले आहेत. सो एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटीसाठी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कारण आपल्याला प्लॅस्टिक तर खूप पडलेलं असतं. स्पेशली आफ्टर कोविड खूप प्लॅस्टिक जमा होतं ओशनमध्ये वगैरे, समुद्रामध्ये खूप असतं. आपण मायक्रो प्लॅस्टिक आपल्या पोटामध्ये जातं. सो ते सगळं थांबवण्याकरता आम्ही हे प्लॅस्टिक रिसायकलिंगचा नवीन एक CSR प्रोग्राम चालू केलेला आहे. आणि ऑब्व्हियसली कुठचाही CSR प्रोग्राम विदाउट फंडिंग कम्प्लीट होत नाही. सो ह्या प्रोग्रामसाठी आम्हाला इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे त्यांनी फंडिंग केलेलं आहे. आणि आपल्याबरोबर पाल सर आहेत, दिनेश पाल सर आहेत जे इफ्को टोकियोवरून आलेले आहेत. आणि थँक्यू सर आणि थँक्यू मुंबई पोलीसचे आणि थँक्यू मॅम. तुम्हाला सगळ्यांना थँक्यू
मी पाल सरांना माहिती देतो 2 शब्द बोलायला. गुड मॉर्निंग. मेरा नाम दिनेश पाल है. एक्चुअली हमारी कंपनी जो है, जैसा कि अभी आप लोगों को बताया कि सेफ्टी के लिए तो हम लोग इंश्योरेंस से रिलेटेड है, तो इंश्योरेंस का हेलमेट इंश्योरेंस के संबंध में कितना ज़रूरी है, तो हमने मुंबई पुलिस के साथ में कोलिब्रेशन करके कॉलेजेस में बाकी जगह जगह पे लोगों को अवेयरनेस कर रहे हैं, प्लस उनको सेफ्टी के लिए जो है हमारी कंपनी की तरफ से हम लोग हेलमेट भी डिस्ट्रीब्यूशन कर रहे हैं सर के माध्यम से. थैंक यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. बघा किती मोठं योगदान असतं अशा कंपनीकडून आणि एनजीओज कडून. त्यांच्यासाठी जरा जोरदार एकदा काय आवडलं. आता मी सेशन पुढे चालू करतो. नेक्स्ट प्रियंका नानवरे, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. प्रदीप चव्हाण सर, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. विजय सिंग बागू आणि पोलीस इन्स्पेक्टर घाटकोपर चंद्रकांत कोळी आणि पोलीस इन्स्पेक्टर मुलुंड महेशजी तांबे यांना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या सर्वांसाठी. कारण कुठलाही प्रोग्राम करताना आम्हाला यांचं मार्गदर्शन, यांचा आशीर्वाद आम्हाला लागतोच आणि त्यामुळेच हे प्रोग्राम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतोय. पुढचा हा, आता तुम्हाला हा ग्राफ दिसतोय आणि नॅशनल ग्राफ आहे. काळ्या अक्षरात लिहिलंय बघा. पहिलाच अपघातांची संख्या किती आहे? बरोबर आहे. आणि त्याच्या खाली लाल अक्षरामध्ये लिहिलेलं आहे बघा 1,68,491. हे कोण आहे? डेट म्हणजे आज आपल्यामध्ये नाही आहेत ना. त्याच्या खाली दिलेलं आहे दुखापतांची संख्या 4,43,366 दिसते. आणि त्या खाली दिले बघा 45% 2023. एज किती दिले? म्हणजे 18 ते 35 वयोगटातील जे यंग मुलं आहे, जे आता तुम्ही आहात, किती दाखवले त्याची फिगर? 77,800. बरोबर दिसतंय ना. म्हणजेच काय, ही जी फिगर आहे ही आपली नाहीये, नॅशनल फिगर आहे. आणि एवढी लोकांमध्ये रोज अपघातांची संख्या वाढलेली आहे. ह्याला आपल्याला काय करायचंय? कमी करायचंय. आणि हा कमी करण्याचा रेशो हा आपल्या हातामध्ये आहे. कोणाच्या हातामध्ये? आपल्या हातामध्ये. जेव्हा आपण गाडी चालवतो ना, तेव्हा आपण स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे आणि इतरांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कारण शेवटी अपघात हा अपघात असतो. बरोबर आहे ना. नेक्स्ट व्हिडिओ. आता हा व्हिडिओ शांततेने बघा. हेलमेट पहन ले. हेलमेट जीवन बचाते हैं. सुरक्षित रहें. हा, आता मी हेल्मेट वाटणार आहे सगळ्यांना. ओके. बोला बोला. हेलमेट पहनना चाहिए. और इम्पोर्टेंस ऑफ हेलमेट. और हेल्मेट सोबत क्लिप पण लावली पाहिजे. करेक्ट. जोरदार टाळ्या सर्वांसाठी. या सर. करेक्ट. नुसता हेल्मेट द्या सर प्लीज. पुढे बाबा. सरांचं नाव काय? दिनेश पाटील. दिनेश पांडे सर. HELMET. तुम्हाला माहिती आहे का HELMET हेल्मेटला हेल्मेटच का म्हटलं गेलं आहे? हा बोल ना. बोलो सर. नरक में मत जाओ. हेलमेट. नहीं बराबर है, लेकिन वो आंसर नहीं है. कोई पीछे? कौन लेने वाला तेरा? डिफिकल्ट सॉल्विंग. हेल्मेटला हेल्मेटच का म्हटलं गेलंय? HELMET. हिमांशु सर. नहीं. कम लिटिल लेट. नहीं सर. हेलमेट इजी नहीं मिलेगा आपको. सोचना पड़ेगा, दिमाग लगाना पड़ेगा आपको. इजी मिलने वाला है क्या? बराबर है. कोई
क्या बात है राजन, कैसे आए हो यार? गूगल सर्च किया देखते हैं। चलो कुछ तो किया उसने, किया गूगल किया ना। चलो ई मतलब ईयर, एल मतलब एम, ई और टी मतलब किधर है? अपना मुंह किधर है? सब इसके ऊपर है ना, इंपॉर्टेंट है ना। ये टूट जाएगा, फूट जाएगा, कोई फ्री में देने वाला नहीं है, और फ्री में मिलेगा भी तो डॉक्टर भी फ्री में लगाने वाले नहीं है, बराबर है। तो ये बहुत इंपॉर्टेंट है, हमको फ्री में मिला है, इसको संभाल के रखना है, बराबर है ना। तो HMMET का मतलब है head, lips, teeth, eyes, ear, माउथ। ठीक है, इन्होंने सोचा है, देखा है, आज का जो सेशन है वो हंसी मजाक का ही है, लेकिन मैं सर को हेलमेट देना चाहूंगा। आप जोर से तालियां बजाओ। या हेल्मेटची एक छोटीशी स्टोरी तुम्हाला सांगतो की किती इम्पॉर्टंट आहे। एक मुलगा होता, कॉलेजचा मुलगा होता तुमच्यासारखाच, आणि 12वी पास झाल्यानंतर त्यांनी पप्पांना सांगितलं की मी 12वीला चांगले मार्क्स मिळाले तर मला एक बाईक घेऊन द्या। त्याला खूप छान मार्क्स मिळाले म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला बाईक घेऊन दिली, लाडाने दिली। तो बाईक पण छान चालवायचा, व्यवस्थित चालवत होता, आणि कालांतराने त्याच्या घरामध्ये एक आनंदाचा माहोल होता। एक त्याच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं, पण बहिणीचं लग्न होतं, तो आनंदाने मस्तपैकी घरी आला एकदा बाईक घेऊन। त्याची मम्मी बोलली, त्याची आई, की बाळा अरे तुझ्या ताईची साडी पॉलिशला दिली आहे, ती जरा घेऊन ये, बरोबर आहे ना, पॉलिशला देतात ना चॉईस केल्यानंतर। त्याने नाश्ता केला, गाडीची चावी पण घेतली, हेल्मेट सुद्धा घेतलं, पण त्याने हेल्मेट कुठे ठेवलं माहिती आहे तुम्हाला? कुठे ठेवलं? अजून एल्बो हातामध्ये, अजून म्हणजे सगळ्यांना माहिती आहे कुठे कुठे ठेवायचं। बरोबर आहे ना। त्याने हेल्मेट ठेवलं, त्या मिररची काच असते ना अशी, त्याला लटकवून ठेवलं, बरोबर आहे। ते तुम्हाला कदाचित माहित नसेल, पण बरेच लोक ठेवतात, बघितलं असेल तुम्ही। मस्तपैकी चालला होता, कोकणचा रस्ता होता, कोकणातला सीन आहे तो, ऍक्च्युअली रिअल घटना आहे, हे पण तुम्हाला सांगतो। चालला होता आणि एक दगड होता, त्या दगडाला त्याच्या बाईकचा पहिला चाक लागला आणि तो पडला। पडल्यानंतर बाजूला पण एक दगड होता, त्या दगडावर त्याचं डोकं आपटलं, जे आता तुम्ही सीन पाहिलं ना, सेम सीन झाला। इंटरनल त्याचं जे आपला मेंदू असतो तो डॅमेज झाला आणि ब्लडिंग चालू झालं। एक रिक्षावाला जात होता, त्या रिक्षावाल्याने त्याला बघितलं, अरे हा शाळेतला कॉलेजचा मुलगा दिसतोय, मग त्याने उचलला आणि त्याला हॉस्पिटलला नेलं। त्याच्या रिक्षावाल्याने त्याच्या मोबाईल मधून फोन लावला, त्याच्या घरी त्याच्या वडिलांना फोन लावला। ते वडील बिचारे रिक्षा चालवणारे होते गावामध्ये, ते सगळे जण धावत आले, बघतात तर काय आपला मुलगा बेडवर झोपलेला आहे, आणि 15 दिवसांनी त्यांच्या घरी त्याच्या बहिणीचं लग्न आहे। आता मला एक सांगा, जेव्हा डॉक्टरांनी त्याला बोललं की याचा सिटी स्कॅन करावा लागेल, अमुक करावं लागेल, जे काय ट्रीटमेंट करावं लागेल, त्याला लाखो रुपये खर्च आहे। आता ज्या वडिलांनी ते लग्नासाठी पैसे जमवले होते, आता त्यांच्याकडे दोनच प्रश्न उरले, एक तर माझ्या मुलाला वाचवायचं, नाही तर मुलीचं लग्न करायचं। मुलगी खूप तुमच्यासारखी छान होती आणि समजदार होती, तिने सांगितलं पप्पा माझं लग्न वाटल्यास तुम्ही पुढे करू आपण, पण माझ्या भावाचा जीव वाचवा, बरोबर आहे। घरातल्यांनी पण निर्णय घेतला। आज वर्ष 1.5 वर्ष झालं असेल या गोष्टीला, अजूनही तो पोरगा तसाच आहे। म्हणजेच काय, जर त्यांनी हेल्मेट घातला असता तर ही वेळ आली असती का? आता ह्याच्यात चूक कोणाची हा प्रश्न आहे। मुलाची? अजून अजून कशी? त्यांनी आधीच सांगितलं असतं की बाबा जाताना तू व्यवस्थित जा, सुखरूप जा आणि परत ये। नाही, ते प्रत्येक वडील सांगत असतात। असा कुठलाही आई वडील नाही की तो सांगणार नाही की बाबा तू एकदम 100च्या स्पीडनी गाडी चालव, असं नाही सांगणार कोणी। हाँ नहीं और म्हणजे वडिलांनी सांगितलं का तू हेल्मेट घालून जा असं सांगण्यापेक्षा त्याने प्रत्यक्षात चेक केला असता घातलंय का नाही। किती शेवटी तुमच्या आई वडिलांचा तुमच्यावर खूप विश्वास आहे,
अपार विश्वास आहे, त्या विश्वासाला उलट तडा जाऊन देऊ नये हे तुमचं काम आहे. त्याला तडा जाऊन देऊ नये हे तुमचं काम आहे. अजून काय असू शकतं? सगळे आता आम्ही सांगतोय हेल्मेट घाला. हाई स्पीड में ना चलाए गाड़ी. रोड पर पत्थर याच्यामध्ये मला एवढं कळतं, प्रत्येकाने 12वी पास व्हा ते ग्रॅज्युएट व्हा, काहीही व्हा, कारण ते तुमचं करिअर आहे, तुमच्यासाठी आहे ते. कारण तुम्हाला मोठं व्हायचंय, तुमचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचंय, ह्याच्यासाठी आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्ही पास व्हाल, वस्तू मागण्यापेक्षा घरातले आई वडिलांनी त्यांना हे सांगितलं पाहिजे किंवा तुम्ही त्यांना समजून घेतलं पाहिजे की बाबा ज्या वेळेला तू चांगला जॉबला लागशील, तुझा पहिला पगार जेव्हा येईल, पहिला पगार तो भले 10,000 असो, 15,000 असो, नाही तर 50,000 असो, आणि गाडी 2 लाखाची असू द्या, तो पहिला पगार येईल ना, त्या पहिल्या पगारातले अर्धे पैसे तू टाक, बाकीचे सगळे मी टाकतो आणि मग गाडी घे. त्याला कारण काय? कारण 1 महिना तुम्ही मेहनत केलेली असेल ना, ती वस्तू तुम्ही फुलासारखी जपणार. मग तुम्ही हेल्मेट काय, तुम्ही सगळंच नियम पाळा. पण ती जर तुम्हाला फुकट दिलेली आहे, हे फुकट मिळालं ना, सुरुवातीचा प्रश्न काय होता माझा, पण आपण तिकडे दुर्लक्ष करतो की नाही? म्हणून ज्या वेळेला आपल्याला काय पाहिजे असेल ना, तर पहिले त्याच्यातले थोडेसे श्रेय आपले स्वतःचे असावे लागतात. बरोबर आहे ना? आपण जर थोडीशी मेहनत केलेली असेल तर आपल्याला त्याचं महत्व कळतं, अन्यथा तुम्हाला ते महत्व कळणार नाही. पटलं असेल तर माझ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तो कोणाची नसतोय, सांगताना व्यवस्थित समजावून सांगितलं मुलांना तर त्या गोष्टी कळतात. बरोबर आहे? पुष्पक पिक्चर किती लोकांनी पाहिले सांगायचं मला माहिती. एक स्टाईल आहे, कशी आहे? हा हा ते तुझं तूच बोल. ज्या वेळेला आपण हेल्मेट घालणार त्याच्या खाली एक पट्टी आहे की नाही? कशी लावायची? कशी लावायची? लक्षात राहील ना? ज्या वेळेला तुम्ही हेल्मेट घालणार तेव्हा ते परिपूर्ण घाला आणि व्यवस्थित ती पट्टी लावा, कारण नाही तर इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्स देणार देगा क्या? नहीं. तो इंश्योरेंस कंपनी वाले भी है तो ये इंश्योरेंस नहीं देंगे. तो हेलमेट पूरा पहनना चाहिए कि नहीं? आप आज से आगे आपको ये मैसेज पास करना है, सबको देना है. सगळ्यांना सांगायचं तुम्हाला हा मेसेज की ज्या वेळेला तुम्ही हेल्मेट घालणार तरच आम्ही गाडीवर बसणार, आम्ही गाडी चालवणार. ताई, माई, काका, कोणी असेल, भाऊ, बहीण, मित्र मंडळी, सगळ्यांना सांगा की बाबा तुझा जीव अनमोल आहे, कारण तुझी पण कोणी घरी वाट बघते. नेक्स्ट हा सीन कुठला आहे का? प्रोसीजर क्या है? हाँ बोलो ना, बोलो बोलो. सर एक्चुअली जब वो स्पीड में गाड़ी जाता है वैसे आगे झुकने पे लॉक हो जाते हैं. हाँ वो तो बराबर है, वो तो उसका काम है. प्रोसीजर बोल रहा हूँ. मतलब पहनना कैसे? हाँ, कैसे पहनना? हाँ लॉक मध्ये लावायचं. सर त्यांना हे ते विचारतोय की कसे पहनना है वो बताना है. पहनने के साथ वो हाँ, कुछ प्रक्रिया, हाँ, क्वेश्चन प्रोसीजर क्या है? बोलो. सभी को पहनना चाहिए गाड़ी में. हाँ बोल ना. हाँ बोलो. हाँ असं बोल ना. सर या नाही बिंदास बोला ना. काय आज आपल्याला, आज तुम्ही टीचर आहे ना, मग तुम्ही टीचर आज तुम्ही लहान मुलांसारखं वागलं पाहिजे. लेफ्ट साइड में अपना बेल्ट का ये रहता है, ऐसा निकाल के इधर लॉक में हम लोग पैक करते हैं. लेकिन कुछ लोग आधा बैक साइड में रहते हैं तो पूरा दोनों मेरे को करना है. सरांचं उत्तर 70% बरोबर आहे, म्हणून मी त्यांना हेल्मेट घेतोय. या सर, या. मॅडम तुम्ही पण या. पहले एक इंसिडेंट
इंसिडेंट देखा होगा, साइरस मिस्त्री, वन ऑफ द बिजनेसमैन बराबर, बराबर. गुजरात, करेक्ट. एंड ही वाज सिटिंग इन द बैक एंड वो कोई सेफ्टी बेल्ट नहीं पहने थे. जब इंसिडेंट हुआ तो पीछे से वो आगे आ गए, हेड इंजरी हुआ एंड ही इज ऑन द स्पॉट इज नो. महाराष्ट्र गवर्नमेंट तभी से एक सर्कुलर निकाले कि एवरीवन शुड बेयर द सेफ्टी बेल्ट. इट्स वेरी इंपॉर्टेंट, राइट सर? बरोबर आहे सर. तो प्रश्न मी पुढे घेणारच होतो, पण तुम्ही अगोदर सांगितलं मोठे बिझनेसमॅन होते. त्या बिझनेसमॅन सायरस मिस्त्री, त्यांनी 4 लोक जात होते, प्रवास करत होते. 4 लोक त्यांच्या 4 व्हीलर मधून प्रवास करत होते. दोघांनी सीट बेल्ट लावला होता, दोघांनी लावला नव्हता. बरोबर आहे ना? आणि ज्यांनी लावला नव्हता ते आज आपल्यामध्ये नाहीये, आणि ज्यांनी सीट बेल्ट लावला होता ते आपल्यामध्ये आहेत. आता सीट बेल्ट लावल्यानंतर काय होतं? सीट बेल्ट लावला, क्लिप केला, सगळं काय झालं, पुढे काय? आगे आने नहीं देता और पीछे चले जाता. एअर बॅग ओपन होतो, एअर बॅग. आणि आमच्या सरांनी उत्तर दिलेलं आहे, त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या घालून ठेवून टाका. आज आपण सगळ्यांचं जेव्हा तुम्ही प्रॉपर लावता ना सीट बेल्ट, त्यावेळेलाच एअर बॅग ओपन होतो. जेव्हा तुम्ही गाडीत बसता ना, तेव्हा गाडी सुद्धा तुम्हाला सांगते, टॅम 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 आवाज येतो ना, ते सांगते एअर बॅग आपला सीट बेल्ट प्रॉपर लावा, कारण तुमचा एअर बॅग तुम्हाला वाचवेल. म्हणजेच काय, गाडीमध्ये सगळ्या सुविधा असतात, पण त्या सुविधा आपण पाळल्या पाहिजे. नेक्स्ट व्हिडिओ. ही घटना आताची आहे, 2025 मधली घटना आहे. हे जोडपं आहे ना, पावसाळ्याचे दिवस होते, आणि पावसाळ्याच्या दिवस मध्ये ही गाडीतून 4 व्हीलर मधून जात होते, पण त्यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. हे आमचे जे पोलीस बांधव आहेत, जे बीकेसीला अंधेरीला आहेत, या पोलीस बांधवांनी काय केलं, त्यांना अडवलं, त्यांना फाईन पण मारला, आणि त्यांना विनंती केली, सर पावसाचे दिवस आहेत, तुम्ही सीट बेल्ट लावलाच पाहिजे. ते बोलले की नंतर आम्ही लावू. तो बोलले नाही, जर तुम्ही सीट बेल्ट लावला नाही तर मी गाडी सोडणार नाही. समजलं? कारण तुमचा जीव माझ्यासाठी अनमोल आहे, कारण तुम्ही सुरक्षित घरी पोहोचले पाहिजे. शेवटी त्या दोघांनी सीट बेल्ट लावला, आणि खरं सांगू 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर गेल्यानंतर त्या गाडीने 3 ते 4 व्हॉलंटोड्या मारल्या. आता मला विचार करा, सीट बेल्ट लावलाच नसता तर काय झालं असतं? आज दोघंही दुखावले गेले असते, किंवा जखमी झाले असते, किंवा काही प्रॉब्लेम झाला असता. दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी त्या कर्मचाऱ्याचे आभार मानले, आणि त्यांना सांगितले की तुम्ही आमच्यासाठी देव आहात. आलं लक्षात? हा जो स्क्रिप्ट आहे हे पेपरला सुद्धा आली होती, आणि म्हणून मी तुमच्यासाठी फक्त ठेवलं की वेळ कधी कोणाची कधी कशी येईल सांगता येत नाही, म्हणून सीट बेल्ट लावला पाहिजे. लावणार ना? तर तुमच्याकडे सीट व्यवस्थित बघा. सीन बघितला और बरोबर आहे. म्हणजे या एका सीन मध्ये किती गोष्टी त्रुटी आहेत आढळल्या ना. बरोबर आहे. फोन बघून
रस्ता क्रॉस नाही केला पाहिजे. बरोबर आहे ना? तुझं उत्तर होतं. तुझं उत्तर काय होतं? गाड़ी चलाते टाइम फोन नहीं चलाना. गाड़ी चलाते समय फोन नहीं देखना चाहिए. सिग्नल बरोबर आहे ना? म्हणजेच काय, तो जो व्यक्ती होता, जो चालणारा व्यक्ती होता, तो चालत होता. ऍक्सिडेंटचा कुठेही त्याची गाडी होती का त्याच्याजवळ? पण तो चालत होता. त्याचं लक्ष पूर्ण फोन मध्ये होतं. फोन भले चांगला आहे पण तो फावल्या वेळात आहे. तुम्ही रस्त्याने चालताना जर फोन बघितला तर अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत. बरोबर आहे ना? मग तो काय करत होता की फोन बघत असताना तो चालत होता. बरोबर आहे? आणि त्यांनी काय केलं मित्रा? सिग्नल बघितला नाही. म्हणजे ग्रीन सिग्नल चालू असताना तो रस्ता क्रॉस करत होता आणि जो स्पीड मध्ये येणारी गाडी होती त्याला धडकली. दुसरा सीन काय होता? जो ड्रायव्हिंग सीटवर होता तो काय करत होता? तो देखील फोनवर होता आणि त्यांनी सुद्धा रेड सिग्नल पाहिला आणि त्यांनी सुद्धा आपली गाडी कंटिन्यू केली. म्हणजेच काय, माणसाने केलेल्या चुका या माणसालाच भोगाव्या लागतात की नाही? आता सिग्नल बद्दल मी छोटीशी 1 मिनिटाची गोष्ट सांगतो. 3 मित्र होते. आता माझा पहिला प्रश्न आहे की ग्रीन सिग्नल नंतर कुठला सिग्नल येतो? का? नाही. बरोबर आहे. अजून नक्की गाड्या आहेत ना तुमच्याकडे? आणि पुढे येलो सिग्नल दिखने पे स्टूडेंट के पहले से गाड़ी स्लो कर. रेड सिग्नल करेक्ट. काय असेल काहीतरी वेगळं पाहिजे. अजून एक गोष्ट तुमच्या हातावरून गेलेली आहे. अजून एक गोष्ट तुम्ही नजर नाही केली आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून. कोणी सांगू शकतं? नाही का? फक्त झेब्रा क्रॉसिंग वर क्रॉस करायचं. काय? झेब्रा स्टॉप असेल तर झेब्रा क्रॉसिंग वर क्रॉस करायचं. करेक्ट. बरोबर आहे. सर या. सर दोघांना द्या. सर या. कारण तिथे झेब्रा क्रॉसिंग सुद्धा होता, तिथे स्टॉप लाईट सुद्धा होती आणि त्यांनी त्या गोष्टी सुद्धा पाळणं गरजेचं होतं की नाही? त्याच्यामुळे दुसरा बॉक्स पण संपला असेल. टेन्शन घेऊ नका. आपल्याकडे भरपूर आहे. फक्त तुमची उत्तर मला आली पाहिजे. सगळ्यांना वाटू आपण. आणि हे सेशन संपल्यानंतर मी काही एक्झाम पण घेणार आहे. 2 डेमो मात्र सांगतो की 3 मित्र असतात. एक मित्र दुसऱ्या मित्राबरोबर खूप भांडत असतो आणि तिसरा मित्र येतो आणि ते भांडण सोडवतो. बरोबर आहे? काय करतो? ते भांडण सोडवतो. म्हणजेच काय, जर ग्रीन सिग्नल चालू असेल आणि अचानक जर मी रेड सिग्नल लावला तर काय होईल? जोरदार ऍक्सिडेंट होतील. म्हणून तिसरा जो मित्र आहे तो म्हणजे पिवळा सिग्नल, तो काय करतो की लांबून येणारी जी गाडी 100 मीटर किंवा 500 मीटर वर जी येणारी गाडी आहे, जिला तो सिग्नल दिसतोय, त्याला येलो सिग्नल दिसल्यानंतर तो काय करतो? आपला स्पीड कमी करतो आणि तो मग स्टॉप लाईनच्या आसपास येऊन थांबतो. बरोबर आहे? म्हणजेच काय, तो लांबून येणाऱ्या गाडीला सांगतो की बाबा आता माझा तिसरा मित्र येणार आहे, तर तू शांत हो आणि हळू ये. त्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाचू शकतं. म्हणजे 3 कलर हे कलर नसून ते आपलं जीवनाचं एक महत्व आहे. लक्षात येतं की काय बोलतो? तर ते तुम्ही सगळ्यांनी पाळलं पाहिजे. आणि सिग्नल यंत्रणा काम काय करतात हे मी तुम्हाला एक छोटंसं सांगितलं. त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या वाहन चालवताना केला पाहिजे. करणार ना? मग जो धडा एकदम माझ्यासाठी आला पाहिजे. चित्रकला आहे. हा, आता या
आपल्याला बऱ्याचशा रोडवर आपल्याला दिसतात की नाही? आता त्याच्यामध्ये अशा काही काट मारलेले आहेत, त्या काय करतात? करायचं नाही. बरोबर आहे. जिथे तुम्हाला क्रॉस दिसेल तिथे करायचं नाही. जिथे तुम्हाला 30 दिसते तिथे 30 चा लिमिट आहे. जिथे तुम्हाला हॉर्न वाजवायचा नाही तिथे अजिबात वाजवायचा नाही, तिथे जाणून बुजून वाजवला जातो. तसं काही करू नका. आणि जी पी दिसते त्या पी वर क्रॉस मारलेला आहे तो पार्किंगचा इश्यू आहे. मगाशी मॅडमनी सुरुवातीला सांगितलं की पार्किंगचा इश्यू होतो. तो पी दिसला म्हणजे काय करणार? पार्किंग आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला वाहन आपल्या सुरक्षिततेसाठी आहे. दिसतंय? आमचे मॉस्कॉट सुद्धा आम्ही घेऊन फिरत असतो. या जुनूनवाला कॉलेजमध्ये आपण गेल्या वर्षी मॉस्कॉटचा पण प्रोग्राम लहान मुलांसाठी केला होता. आता जो मी व्हिडिओ दाखवणार आहे नेक्स्ट, तो व्हिडिओ शांततेने बघा. जीवन के लिए एक वादा दोहराते रहेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे. चलो भैया ध्यान से याच्यामध्ये काही सीन आहेत ते सिक्वेन्स वाईज मी विचारणार आहे तुम्हाला. सांसों के लिए, बचपन के लिए, आशा के लिए, सपनों के लिए एक वादा दोहराते रहेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे. चलिए ध्यान से, ध्यान से, चलिए ध्यान से, ध्यान से, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे. माँ की उम्मीदों के लिए, देश के नए कल के लिए, किसी के प्यार के लिए, इंतजार के लिए एक वादा दोहराते रहेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, परवाह करेंगे, सुरक्षित रहेंगे, परवाह करेंगे. मला जोरदार काय होऊन जाईल ना तसं बघायला गेलं तर. कळलं? ह्याच्यातले सिंगर कोण आहेत? बरोबर आहे. म्हणजे त्यांनी हे गाणं प्रेझेंट केलेलं आहे. सडक सुरक्षा अभियान 2025 मध्ये हे गाणं त्यांनी दाखवलं होतं गेल्या वर्षी. आणि त्या गाण्यामध्ये अनेक नियम दाखवलेले. स्टेप बाय स्टेप कोण सांगेल मला? स्टेप बाय स्टेप. पहला था स्कूल हाँ? स्कूल के बच्चे का, हाँ फिर उसके बाद जैसे कि एक लाइन में मतलब आमने सामने नहीं आ चुके, हाँ वो वाला बनाया था. और रिवर्स और स्पीड का था सर. और? स्पीड का 40-60 का स्पीड. और सर उसके बाद इसमें सबसे पहला था कि लड़की स्कूटी पे जाती तो हेलमेट, फर्स्ट नियम. उसके बाद फिर स्कूल का था, साइड बोर्ड दिखाया था. देन स्टॉप लाइन दिखाया था. हाँ ये सब स्टॉप लाइन में सिग्नल दिखाए थे. अच्छा.
स्पीड लिमिट दिखाया था 40 एंड 60 का. उसके बाद वन वे का एक सिग्नल साइन दिखाया था, नो पार्किंग का दिखाया था. एंड दूसरा दिखाया था हेल्प सीट बेल्ट का, आगे पीछे हर जगह वो दिखाया था. और फास्ट राइड का दिखाया था. करेक्ट, जोरदार तालियां होनी चाहिए. आ जाओ बेटा, तू भी आ जाओ. आइए सर. और एक चीज, बड़ी चीज भूल गए. ड्राइविंग के समय नहीं नहीं, स्कूल के बच्चे क्रॉस कर रहे होते गाड़ी. वो तो बोल पता है उसको. एम्बुलेंस, वो चीज आप भूल गए. ऐसी अशा कुठल्या गाड्या आहेत की ज्या अति आवश्यक सेवेमध्ये येतात? म्हणजेच काय, ॲम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, पोलीस, बीएमसी ह्या ज्या गाड्या आहेत या अत्यावश्यक सेवेमध्ये येतात. त्याला कारण असं आहे, एखाद्या जर गाडी ठिकाणी आग लागली तर पहिली फायर ब्रिगेड जाणार, तिथे जर अडकला असेल तर तिथे ॲम्ब्युलन्स जाणार, लोकांची बघण्याची गर्दी वाढते, त्याच्यामुळे पोलीसही तेवढंच काम करणार आणि तिथे बाकीच्या काही गोष्टी हटवायच्या असतील तर बीएमसी सुद्धा तेवढंच काम करते. तर ह्या सगळ्या अत्यावश्यक सेवेमध्ये येणाऱ्या गाड्या आहेत, त्या गाड्याला मार्ग दिला पाहिजे, त्यांना रस्ता दिला पाहिजे, त्यांचा रस्ता अडवला नाही पाहिजे. कारण ते तुमची जीवाची पर्वा करतात, तुमची सुरक्षा करतात आणि तुमचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आणि म्हणून तुम्ही ते मात्र बघितलं आणि विसरून गेला. तर विसरणार का? त्यांना मदत करणार ना? कारण ते तुमचे फक्त आणि फक्त मित्र आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आपलं सेशन सगळ्यांसाठी आणलेलं आहे. ज्याला मिळाले त्यांनी सगळ्यांनी इकडे यायचं आणि फोटो काढायचा आहे. आणि ज्यांना आता परीक्षेत पास होणार आहेत त्यांना जागेवर पडतील. बरोबर ना सर? काय भरपूर होणार. ओके, तर प्रत्येकाचा जीव आमच्यासाठी अनमोल आहे. आपण जो सुरुवातीचं सेशन घेतलं ते एक आपल्याला एक छोटासा माहिती द्यावी आणि हसी मजाक मध्ये. तुम्हाला आवडलं का सेशन? जोरदार टाळ्या माझ्यासाठी. पहिला डेमो बघा. चला, हात वर समोर करा आणि एक बोट समोर करा. सगळे सगळे तुम्ही पण सगळे टीचर बिचर सगळे शीतल नको. हा केला. आता हा जो एक बोट आहे तो तुम्ही तुमच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला ठेवा. पटकन पटकन. लेफ्ट डाऊन. आता तुमच्या डाव्या बाजूला ठेवायचं. मी उजव्या बाजूला ठेवलं. बऱ्याच लोकांनी मला फॉलो केला की नाही? ज्या वेळेला आपण ड्रायव्हिंग करतो बऱ्याच लोकांनी, सगळे नाही बोलत आहे मी, बऱ्याच लोकांनी म्हणजे त्यात 25% असतील, 75% लोकांनी लेफ्टलाच घेतला. म्हणजेच काय होतं, आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतो काय करतो माहितीये काय? समोरच्याला बोलत चालतो मस्त. त्यांनी ब्रेक मारला की आपण ब्रेक मारायची सोबत देत नाही. होतं की नाही? आणि मग 2 तास जागेवर भांडणं. तेरी गलती आहे, मेरी गलती आहे, हा टाइमपास चाललेला असतो. बरोबर आहे? पण त्याच्यापेक्षा स्वतःवर विश्वास ठेवा. हा डेमो त्याच्यासाठी होता. हा डेमो तुम्हाला तुमच्या जीवनात सगळीकडे उपयोग येईल. परीक्षेला तुम्ही अभ्यास करून जाता तेव्हा स्वतःवर आत्मविश्वास पाहिजे, तर त्याचं उत्तर येणार आहे. बरोबर आहे ना? तुम्ही दुसरा काय सांगतो याच्यावर विश्वास ठेवून काम केलं तर ते उत्तर बरोबर पण येईल आणि चुकीचं पण येईल. म्हणजे दुसऱ्याच्या मार्गदर्शनाखाली चालण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या वर विश्वास ठेवून चाललं पाहिजे. पाहिजे की नाही? दुसरी गोष्ट, काही लोकांनी काय केलं माहिती आहे? पहिलं असं केलं, बाजूचा काहीतरी वेगळं करतोय म्हणून आपण असं करतो. बरोबर आहे? यांच्यापासून तर लय भीती वाटते. हे काही करू शकतात. बाहेर रस्त्यावर चालवणारा चालक हाताची पाची बोटं सारखी आहेत का? बरोबर आहे की नाही? जो असा करून असा करतो तो कुठेही बसू शकतो.
चांगल्यात ती चांगली ड्रायव्हिंग शिकण्याची गरज आणि जे मात्र माझ्या कमांडकडे फॉलो केले डायरेक्ट लेफ्ट साईडला घेतले ते सगळ्यात उत्तम ड्रायव्हर आहे. जो ड्रायव्हर त्यांच्या ठिकाणी म्हणतो कारण त्यांचा स्वतः विश्वास आहे की नाही. सेकंड लास्ट हा काहीतरी बोलत होता तू. हा सिंगल टाळी जोरदार 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 जोरदार. टाळ्या वाजवणं चांगलं असतं आपल्या हार्टसाठी. हा एनर्जी येते बरोबर आहे. खूप छान असतं. सकाळी तुम्ही 25 टाळ्या रोज वाजवल्या पाहिजे अशा. पण आता मैदान में जाके मजा नाही. तुम्हाला माहिती आहे मैदान मध्ये लाफ्टर ग्रुप आहे. हा 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 असतं. अरे इथं तो फुकट असं आवाज बरोबर आहे ना. मग हे जीवन जगायचं असतं बरोबर आहे. आम्ही पोलीसवाले तर रोज जगतो. सकाळी 9ला जातो रात्री 12 वाजता जातो तरी पण आम्ही हसण्याचा प्रयत्न करतो आणि हसवण्याचा प्रयत्न करतो. आज आमचा सतत प्रेसवाला पोलीस उन्हात तानात 8 तास धूळ वारा पाणी पावसामध्ये उभा असतो. जोक नाहीये हा जोक आहे का. कारण ते लोकांना सुद्धा कुटुंब आहे. त्या लोकांना सुद्धा मुलं बाळ आहे. त्या लोकांना सुद्धा संसार आहे. त्या लोकांना सुद्धा सण आहे वार आहे सगळं आहे. परंतु पहिलं प्राधान्य त्यांनी देशसेवेसाठी दिले. त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला कौतुकाची थाप दिलीच पाहिजे. हा सिंगल टाळी वाजवली. आता ही सिंगल टाळी कधी वाजवायची माहितीये का. मी क्लॅप म्हटल्यानंतर. ओके व्हेरी गुड. तेरे को हेल्मेट फ्री. 1 2 3 स्टार्ट. किती लोकांनी ऍक्सिडेंट केले ना. आता एवढं मी राम सगळं सांगून सुद्धा एवढं सगळं सांगून सुद्धा मगाचा एवढा डेमो दाखवून सुद्धा किती लोकांनी माझ्याकडे लक्ष दिलं. हा चला पुन्हा एकदा आता तुम्ही 35% लोक नापास आहेत. हा पुन्हा एकदा 1 2 3 टाळी. मी काय बोललो वेगळं बोललो ना. पुन्हा एकदा और एक चांस. 1 2 3 क्लॅप. क्या बात है. 1 2 3 क्लॅप. पुन्हा एकदा लास्ट 1 2 3. ऍक्सिडेंटचं प्रमाण 1% आलं. 1% आलं ना. किती टक्क्यावर आलं. हा आता एक तिसरा डेमो. हात आहे ना हात असा ठेवायचा सगळ्यांनी. मॅडम मी एक्सरसाइज देतो. 1 2 3 म्हटलं की टाळी वाजवायच्या. क्लॅप नाही आता. 1 2 3 टाळी वाजवायची. 1 2 3 म्हटलं की टाळी वाजवायची. हा स्टार्ट. हा तिसरी परीक्षा वार्षिक परीक्षा याच्यात सगळे पास झाले पाहिजे ना. मी 2 परीक्षेमध्ये तुम्हाला माफ केले तिसरी नाही. 1 2 पॉइंटवर आला आता. पॉइंटवर आलं ना. पुन्हा एकदा 1 2 4. 1 2 3. करेक्ट. सगळं पास झालेलं आणि सगळ्यांना आमच्यातर्फे या संस्थेतर्फे हेल्मेट याचं महत्व सांगण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र जय मुंबई पोलीस. आणि इन्शुरन्स कंपनी पण आभार आणि NGO बिकॉज यू आर रिसायकलिंग अँड अपसायकलिंग सो स्पेशल थँक्स. हम लोग को अच्छा लगा. थैंक यू उषा
कैमरामैन एंड प्रिंसिपल सर कि उन्होंने ऐसा इनिशिएटिव लिया, क्योंकि आई टू ड्रोव अ बाइक, मैं भी कार चलाता हूँ, बाइक चलाता हूँ, लेकिन ऐसे रूल्स के बारे में मैंने कभी ध्यान नहीं दिया। इवन तो ये रोड सेफ्टी हम सब जानते हैं, हम सब ने पढ़ा है किधर ना किधर है, लेकिन वो अप्लाई नहीं कर पाए। बहुत सी चीज़ें जो अभी जो ये इससे पहले वाला जो सेशन हुआ कि हाँ लेफ्ट बोला, फिर भी हमने ध्यान नहीं दिया, क्योंकि हम लोग हमारे कॉन्शियस माइंड से नहीं है। वो गाड़ी चलाते वक्त भी हम लोग कॉन्शियस ही नहीं रहते, किधर गाड़ी चला रहे और ध्यान किधर और रहता है। ये मैंने इंफॉर्मेटिव समझा कि भाई हाँ मेरा ध्यान किधर है, मैं कितना एंगेज हूँ गाड़ी को लेकर और कितने आपको लेके हूँ। और ये इंफॉर्मेटिव सेशन थैंक्स टू वेलफेयर फाउंडेशन की, उनका ये इनिशिएटिव है। मैं भी जूलॉजी का स्टूडेंट हूँ, प्लास्टिक वेस्ट के बारे में मैं भी समझता हूँ कि प्लास्टिक करंटली सबसे बड़ी प्रॉब्लम है, और उसको रिसाइकल करना जो हमारे लिए हार्मफुल है उसको हमारे लिए हेल्पफुल बनाना, इट्स अ वेरी बिग इनिशिएटिव। और आई वुड लाइक टू कंपनी, इंश्योरेंस कंपनी जिन्होंने हेल्प की, ये भी एक बहुत बड़ा इंश्योरेंस कंपनी आज का सबसे बड़ा सीन, क्योंकि मेरे भी घर में कुछ इंसिडेंट्स हो चुके हैं और हमने भी उसे दर्ज किया है हेलमेट को लेके, गाड़ी को लेके। सो या थैंक यू कामले सर And for being कदम jovial. साठी शीतल मॅन आणि रोहित मिश्रा यांचं खूप मोठं योगदान आहे, आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे तो खूप मोठा आहे. त्यांच्यासाठी जोरदार एक टाळ्या होऊन जाऊया, जोरदार टाळ्या. आणि जे परीक्षेत पास झाले शेवटी त्यांचंही कौतुक, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.